अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील फुलांनी सजवलेला रथ, ढोलकी, टाळ, मृदुंगाचा गजर, भक्तिगीत आणि भक्तीचा जल्लोष करत काढलेल्या राधाकृष्णाच्या रथयात्रा मिरवणुकीने संपूर्ण बोराळा दुमदुमलं। 200 वर्षांची परंपरा जोपासून बोराळ्यात 2.5 दिवसाच्या तीर्थाचा थाटात समारोप करण्यात आला। ग्रामदैवताचं ऋण फेडण्यासाठी हा आगळा वेगळा उपक्रम अनेकांचे लक्ष वेधून गेला। दर्यापूर तालुक्यातील बोराळा येथे दरवर्षी 2.5 दिवसाचे तीर्थ स्थापन करण्यात येत असतं। हीच परंपरा कायम ठेवत यावर्षी देखील ग्रामस्थांच्या वतीने बोराळा येथे 2.5 दिवसाच्या तीर्थाची स्थापना करण्यात आली होती। तर 2.5 दिवसाच्या तीर्थाचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत। बोराळा गावामध्ये 1835च्या काळामध्ये प्लेग रोगाची साथ आली होती। ही महामारी पसरल्याने अनेकांचं आरोग्य धोक्यात आलं, अनेकांचे मृत्यूही झाले। ही गोष्ट लक्षात घेऊन राजपूत समाजाचे मुख्य मनुकचंद यांनी पुढाकार घेतला आणि वैशाख शुद्ध सप्तमीला 2.5 दिवसाचं तीर्थ स्थापन करण्याचा निर्णय घेतला। संपूर्ण गावकऱ्यांनी याला अनुमती दिली। तेव्हापासून समस्त गावकरी मंडळी एकत्र येतात आणि हा 2.5 दिवसाचा उत्साह अतिशय थाटामाटात साजरा करतात। तेव्हापासून बोराळा गावात कुठलीही महामारी किंवा आजार निर्माण झाले नाहीयेत। एक प्रकारे हे आपलं ग्रामदैवत आहे असं समजून त्याची मनोभावे या ठिकाणी पूजा अर्चना केली जाते। लग्न होऊन सासरी गेलेल्या सर्व मुली 2.5 दिवसाचं हे तीर्थ बसवल्यानंतर विसर्जनाच्या दिवशी आवर्जून जावयासह उपस्थित राहतात। विसर्जनाच्या दिवशी गावात कुठलाही माणूस बाहेरगावी जात नाही। उलट जे बाहेरगावी वास्तव्यास आहे ती मंडळी विसर्जनाला आवर्जून उपस्थित इकडे राहण्याचा प्रयत्न करतात। पूर्वापार चालत आलेली ही प्रथा आजही तितक्याच जोमानं ताकदीने गावकरी पुढे घेऊन जात आहेत। माझ्या माहितीप्रमाणे या जो उत्सव आहे हा 1835 पासून चालू आहे, म्हणजे आमच्या पूर्वजांनी सांगितला। आणि त्या काळात रोगराई हा भयंकर रोग पसरला आणि गावात कोणती त्यावेळेस सोय नव्हती। त्यामुळे देवांची उपासना ही त्यांची सोय त्यांना वाटत होती, म्हणून त्यांनी हा उत्सव सुरू केला। वैशाख शुद्ध पंचमीला हा उत्सव सुरू होतो आणि वैशाख शुद्ध सप्तमीला त्याची समाप्ती असते। म्हणजे 2.5 वर्षापुरता 2.5 दिवसापुरता हा उत्सव आम्ही मानतो। गावातलं सर्वांचं सहकार्य असते, सर्वांची वर्गणी असते, सर्व मिळून आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो आणि त्यामुळे सर्वांचा उल्हास वाढतो। दरवर्षी हा कार्यक्रम फार मोठा होतो। पहिल्या दिवशी जन्माचा कार्यक्रम असतो, दुसऱ्या दिवशी महापंगत असते आणि तिसऱ्या दिवशी काला कीर्तन हे वगैरे होऊन दिवसभर कीर्तनाचा कार्यक्रम पुरतो आणि रात्री 8 वाजेपर्यंत काला समाप्त होतो आणि गावातून मिरवणूक काढली जाते व सर्वांना 11 वाजेपर्यंत मोकळं केले जाते। अशा प्रकारे हा कार्यक्रम आम्ही 1835 पासून म्हणजे आज 200 वर्षापासून चालू आहे आणि हा सर्वांनी सहकार्याने आम्ही करतो। एवढं बोलतो।